सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. बघा, ग्लोबल मार्केटमधले टेन्शन्स कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. आता सध्या जर गिफ्ट निफ्टी बघितली तर 350 पॉईंटपेक्षा जास्त डाऊन आहे. म्हणजेच उद्याच्या दिवशी मंडेला इंडियन स्टॉक मार्केटमध्ये हेवी करेक्शन बघायला मिळेल. तर याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करूया आणि या करेक्शनमध्ये कुठल्या सेक्टरमध्ये, कुठल्या स्टॉकमध्ये अपॉर्च्युनिटी आहे याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा की फ्रायडेच्या दिवशी एक न्यूज आली US मार्केटमधनं. USचा जॉब डेटा आला. ठीक आहे, मार्केटला काय एक्सेप्ट होतं की जवळपास 80,000 जॉब क्रिएट झाले असतील, पण याच्या उलट झाली, गुड न्यूज आली, 1,72,000 जॉब निर्माण झाले. तर हे तुम्हाला वाटत असेल की गुड न्यूज आहे, पण मार्केटसाठी बॅड न्यूज आहे. कारण की मार्केट ॲझम्पशन करत होतं की येणाऱ्या काळामध्ये रेट कट येतील, पण याच्या उलट झालं की जॉब डेटा चांगले आल्या आणि जॉब क्रिएट जास्त झाले. त्यामुळे रेट कट जे होणारे होते ना, ते आता पोस्टपोन झाले. ज्यावेळेस रेट कट होतात ना, त्यावेळेस काय होतं की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करत नाहीयेत, कारण की तिकडे त्यांना इंटरेस्ट रेट कमी मिळतो. पण ज्यावेळेस इंटरेस्ट रेट वाढतो त्यावेळेस काय होतं की इंडियन स्टॉक मार्केटमधली म्हणा किंवा ग्लोबल मार्केटमधली, US मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट ही बॉन्ड्समध्ये होते. त्यामुळं रेट कट होणं खूप महत्वाचं आहे. या न्यूजचा इम्पॅक्ट एवढा झाला की सगळ्या मार्केटमध्ये खूप मोठा करेक्शन आलं. आणि आता सध्या बघितलं आपण, इंडियन स्टॉक मार्केटने परफॉर्म केलेलं नाहीये, पण US स्टॉक मार्केटनी मागच्या एका वर्षामध्ये चांगलं परफॉर्म केलेलं आहे. लाईफ टाईम हायला मार्केट आहे, त्यामुळे तिथं जास्त इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळाला. दुसरं महत्वाचं कारण होतं की पेसेक्सचा IPO येणार आहे. किती IPOची साईज? 1.75 ट्रिलियन आहे. 12 तारखेच्या आसपास IPO येण्याची तयारी आहे. आणि याच्यासाठी जो फंड लागणार आहे ते इन्स्टिट्यूट काय करतायत की आता सध्या त्याच मार्केटमधनं काढतायत, कारण की खूप मोठी अमाऊंट आहे आणि त्यांना तिथं अपॉर्च्युनिटी वाटते. त्यामुळे हे एक रिझन आहे. आणि तिसरं महत्वाचं रिझन, याच्या आधी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे खूप वेळा, की US बॉन्ड यील्ड जे आहे ना, ते लाईफ टाईम हायला आहे. दिवसेंदिवस बॉन्ड यील्ड वाढते. आता हे काय आहे की गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा एक प्रकार आहे की जिसेक कशा पद्धतीने आपल्या इथं, त्याच पद्धतीने US बॉन्ड्स आहेत. तर याचा इंटरेस्ट रेट जो आहे तो लाईफ टाईम हायला आहे. त्यामुळे ज्यावेळेस लाईफ टाईम हायला इंटरेस्ट रेट असेल त्यावेळेस लोक काय करतात की स्टॉक मार्केटमधली रिस्क नको म्हणतात आणि US बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे ही एक बॅड न्यूज आहे. या तिन्ही गोष्टीमुळं या सगळ्या ॲसेट क्लासमध्ये एकाच वेळी आपल्याला करेक्शन बघायला मिळालं. बिटकॉइन मधले पैसे निघाले, गोल्ड सिल्वरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॅश आला, US स्टॉक मार्केटमध्ये क्रॅश आला. तर अशा पद्धतीनं याच्या मागचं हे रिझन आहे. बघा आता, तर आपल्याला काय करायचं मंडेच्या दिवशी? सगळ्यात महत्वाची गोष्ट की FISने कंटिन्युअसली इंडियन स्टॉक मार्केटमधनं हेवी अमाऊंटनं पैसे विड्रॉ केलेले आहेत. त्यामुळं इंडियन स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदाच लिक्विडिटी जी आहे ना, ती लिक्विडिटी कमी आहे. इथं जास्त डाऊन मार्केट होण्याचे चान्सेस जे आहेत ना, ऑलरेडी कमी आहेत, कारण की ऑलरेडीच मार्केट खाली आलेलं आहे. ठीक आहे, जे काही करेक्शन होईल ना मार्केटमध्ये, त्याला आपण अपॉर्च्युनिटी, गोल्डन अपॉर्च्युनिटी समजून इन्व्हेस्टमेंट करायचे. तर कुठल्या सेक्टरमध्ये करायचे? तर पॉवर सेक्टर, पॉवर कन्झम्पशन वाले जे स्टॉक आहेत, पॉवर सेक्टरच्या रिलेटेड जे स्टॉक आहेत ना, याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आहे. एक एक्झाम्पल तर मला सांगतो मी की टाटा पॉवर आहे, अदानी पॉवर आहे, त्यानंतर JSW पॉवर आहे, टोरंट पॉवर आहे. तर सोलार इंडस्ट्री आणि पॉवर सेक्टर जे आहे ना, या दोघांमध्ये ज्या काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांवर तुम्ही फोकस ठेवा. येणाऱ्या काळामध्ये जे इलेक्ट्रिक व्हेकलची डिमांड आहे मार्केटमध्ये सध्या, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, या कंपन्यांकडे पण तुम्ही लक्ष राहू द्या. कारण की आता सध्या जर बघितलं आपण, ते मागच्या 2 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं मी की इलेक्ट्रिक बाईक ज्या आहेत ना, ते तुम्हाला मिळणार नाहीयेत. आणि आता सध्या तीच सिच्युएशन झालेली आहे. तुम्ही TVSच्या शोरूमला जा, तुम्ही एथरच्या शोरूमला जा, तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रिक व्हेकलच्या शोरूमला जा जे ब्रँडेड आहेत, तिथं तुम्हाला बाईक अवेलेबल नाहीये. 2 महिन्याची, 3 महिन्याची वेटिंग आहे. त्यामुळं त्या स्टॉकमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे या 2 सेक्टरकडं तुम्ही फोकस केलं पाहिजे आणि याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कंटिन्युअसली वाढवली पाहिजे. बघा, म्युच्युअल फंडवाल्या लोकांनी काय करायचंय, त्यांनी काय करायचंय, एक टॉपअप करायचंय स्मॉल कॅपमध्ये आणि मिड कॅपमध्ये. ठीक आहे, ज्या वेळेस मार्केट डाऊन असेल ना, त्या वेळेस काही ना काही अमाऊंटचं म्युच्युअल फंड्समध्ये आपल्याला ऍड करावं लागणार आहे. कारण की आता सध्या जर बघितली आपण सिच्युएशन, तर इंडियन स्टॉक मार्केट येणाऱ्या काळामध्ये चांगलं परफॉर्म करेल असं वाटण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं हा कालावधी येत असतो मार्केटमध्ये. तर अशा वेळेस आपण विड्रॉल न करता पैसे आपण जास्तीत जास्त ॲव्हरेज करायला पाहिजे, जास्तीत जास्त पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची लॉंग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीची वेल्थ होऊ शकते. काही लोकांना वाटत असेल, यार मागच्या 2-3 वर्षापासून इन्व्हेस्ट करतोय, पैसे तर रिटर्न बनत नाहीयेत, माझे जेवढे पैसे इन्व्हेस्ट केले तेवढेच दाखवतंय किंवा त्याच्यापेक्षा मायनस दाखवतंय. त्यांनी घाबरायचं कारण नाहीये. स्टॉक मार्केट हे कंटिन्युअसली चालत नसतं, हे सायकलमध्ये चालत असतं. त्यामुळं तुमची इन्व्हेस्टमेंट चालू राहू द्या.
तुम्ही ॲसेट ॲलोकेशन करणं पण महत्त्वाचं असतं. त्यामुळे प्रत्येक सेक्टरमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस कुठलं ना कुठलं तरी सेक्टर चालतं. आत्ता सध्या इंडियन स्टॉक मार्केट चालत नाहीये, त्याच्यामुळे याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे. चांगल्या प्राईजला चांगल्या सेक्टरमध्ये जर आत्ताही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तुम्हाला चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट होऊ शकते. ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये कुठले फंड बाय करायचे आहेत, पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचा आहे, अशा लोकांनी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही SMS करू शकता किंवा कॉल करू शकता. कॉल अवॉइड करा. जास्तीत जास्त व्हॉट्सअप मेसेज करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला रिप्लाय करण्याची जिम्मेदारी आमची आहे. तर धन्यवाद.